मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे। नमस्कार, जय हिंद। मराठी पावलं पडते पुढे मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्राच्या नावातच राष्ट्र आहे आणि असं राष्ट्र उभारणीसाठी अनेक परिवारांनी वर्षानुवर्ष शतकानुशतकं आपलं रक्त सांडून आपल्या पिढीला समृद्ध केलेलं आहे आणि वेळप्रसंगी स्वतःच्या पिढीला त्यांनी देशासाठी बलिदानी करून आपला महाराष्ट्र घडवलेला आहे। आज मी आहे नागपूरच्या महाल भागात। महाल भाग असा आहे की ज्याला सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, भौगोलिक एक मोठी परंपरा आहे। हरदास कुटुंबीय महाराष्ट्रातलं एक असा परिवार, एक असं कुटुंब ज्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पुढे जोपासलेली आहे। या हरदास परिवारातील प्रत्येक व्यक्ती आज महाराष्ट्र आणि राष्ट्र उभारणीसाठी कसोशीने प्रयत्न करत आहे। मला वाटतं आपल्या मराठी पावलं पडते पुढे मध्ये नवीन भागांमध्ये या कुटुंबाची, या परिवाराची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती, त्यांच्याच सूचना सौ धनश्री हरदास यांच्याकडनं आपण ऐकूया आणि महाराष्ट्राच्या मध्ये एक समृद्ध परिवाराची ओळख आपण करूया। जय हिंद। नमस्कार ताई, जय हिंद। जय हिंद। भुसावळची धनश्री नाशिकला गेली, तिने तिचा शैक्षणिक आपण म्हणतो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आजची धनश्री जी आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सेटल आहे आणि सेटल नाहीये, अशी काही सेटल आहे की विविध राष्ट्रांच्या प्रमुखांना ती अत्यंत आत्मविश्वासाने सामोरी जाते। हे एका परिवारासाठी, एका शहरासाठी आणि एका राज्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। मी आता येतो धनश्री जी भुसावळ आणि नाशिक तिकडे होती, कसा होता प्रवास, बालपण? नमस्कार। बालपण म्हणजे माझा जन्म भुसावळचा आणि आम्ही नाशिकला राहणार आहे, त्यामुळे एक नाशिककर, त्यानंतर लग्नानंतर मुंबईकर, त्यामुळे ह्या तिन्ही स्टेजमध्ये भुसावळला आजोळ, नाशिकला कर्तृत्व, मुंबईला लग्न झाल्यानंतर। तर या सगळ्या फेजेस मधली धनश्री ही धनश्री सारखीच आहे, काही कुठे फार फरक नाही पडलेला, पहिले जशी होती तशीच आहे। आजोळ जे आहे ना माझं, ते खूप उत्तम आणि अत्यंत सौख्यजनक असं वातावरण माझ्या आजोळीत होतं, जे भुसावळला होतं। आणि मे महिन्यामध्ये आम्ही नाशिकमधनं भुसावळला हिल स्टेशन म्हणून ट्रीट करायचं, एवढी आतुरता असायची तिथे। एवढं 45 डिग्री सेल्सिअस मध्ये आम्ही जायचो, राहायचो, त्यामुळे तिथं वाडा सिस्टीम होती। तिथं देखील तिथले मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर जो काही ओलावा निर्माण त्यावेळेला झालेला आहे तो अजूनही टिकून आहे। माझ्या आई भुसावळची असल्यामुळे तिच्याकडे तिथली संस्कृती देखील आत्मसात केली, तिथले काही पदार्थ जे आमच्याकडे आजही होतात आणि इथंही होतात, ती पण सगळी संस्कृती कॅरी फॉरवर्ड करत आलेलो आहे। तसं नाशिकला ना आम्ही बालाजी मंदिरात राहायचो। बालाजी मंदिराचे आज आपण अगदी अत्यंत उत्तम मुहूर्तावरती आहोत, कारण ब्रह्मोत्सव चालू आहे बालाजी मंदिराचा आणि 350वा ब्रह्मोत्सव चाललेला आहे। तर त्या ब्रह्मोत्सवाच्या पूर्ण नियोजनामध्ये आम्ही लोक असायचो। बालाजी मंदिरासारखी तिथे रोज सकाळ संध्याकाळ प्रवचन कीर्तन होणारं मंदिर आहे। तिथं आरत्या आणि वेगवेगळ्या देवाचं महत्त्व तिथं कायम होत असते आणि लहानपणापासून हे सगळे संस्कार आमच्यावरती कळत नकळत होत गेले। तिथं ना जगन्नाथ महाराजांचं सकाळी ज्ञानेश्वरीवरती चातुर्मासात 4 महिने हे असायचं, काय बरं, प्रवचन असायचं। 25 वर्ष त्यांनी 18 अध्याय समजावून सांगितले, उलगडत गेले आणि तेव्हा सुरुवातीला ते हरिपाठ म्हणायचे, त्यामुळे सकाळ ही हरिपाठाने तेव्हा सुरुवात व्हायची, संध्याकाळी पसायदान आणि दुपारी म्हणजे झाल्यावरती पसायदान असायचं। त्यामुळे हे कधी विशेष काही करायची आवश्यकता नाही पडली, ते आपल्यामध्ये आपोआपच येत गेलं। आमच्या आजूबाजूला राहणारं जे वातावरण होतं ते अत्यंत सुसंस्कृत होतं। हरताळकीची पूजा आम्ही सगळे एकत्र मिळून करायचो, एकाच्या घरी बसायचो, पाठ मांडून पूजा, कोणीतरी पूजा सांगायचं,
रात्रभर आम्ही उपास करायचो, जागरण करायचो. दुसऱ्या दिवशी गणपती असायचा. गणपती पण आम्ही छोटी मुलं माहिती, सार्वजनिक गणपती आमच्या मंदिरात, आमचे नाना काका होते तेव्हा. तर म्हणजे ते ज्येष्ठ तिथले सगळ्यात महंतही होते. ते आम्हाला खूप आमचं कौतुक करायचं की हे, आणि त्यामुळे त्यांच्याकडनं पण शिकणं, त्यांच्याकडनं संस्कार होणं हे म्हणजे आमचं भाग्यच होतं, आपण असं म्हणूयात. माझी आजी ना अत्यंत कर्तृत्ववान. आमच्या नाशिकमध्ये पहिली प्रायव्हेट स्कूल काढणारी माझी आजी. शिशुभारती नावाने तिने शाळा चालवली. त्यानंतर माझ्या काकूने सगळ्यात जास्त कार्यकाळ माझ्या आईने त्या शाळेमध्ये घालवला. होती बालवाडी 3 सेक्शन्स मधली, पण म्हणजे अजूनही मुळेबाईंची शाळा म्हणून ती खूप प्रसिद्ध आहे. आता काळांतरानंतर आम्ही बंद केली आणि वेगळ्या वेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडत आलो. आणि माझ्या वडिलांबद्दल, कारण माझं अत्यंत प्रेम, तुम्हाला माहिती आहे की एकदा वडील आणि मुलगी हे नातं इतकं घट्ट असतं. बाबा सेंट्रल एक्साइज अँड कस्टम्स मध्ये होते आणि ते त्यांच्या बदल्यांची नोकरी असायची, म्हणजे कोकणात, सोलापूरला, कोल्हापूरला, औरंगाबाद. त्यामुळे बाबा तिथून जेव्हा यायचे तेव्हा ते काय खाऊ आणायचे, ते कसं त्यांचा अख्खा तो प्रवास असायचा, असे खूप मजेदार आमच्याकडे कायम त्याच्या किस्से घडत गेलेले आहेत. आणि खाऊ पण प्रत्येकाला वेगवेगळा हवा. ऍब्सोल्युटली ज्याला जे आवडेल ते. आणि जेव्हा जसं शिकत गेलो ना आपण, छोटे छोटे पदार्थ करायला, लहान मुलं असताना आईला मदत करायची म्हणायचं, पण पसारा सगळा करून ठेवायचा. अशा वेळेला बाबांना खाली जाऊन, बाबा जेव्हा घरात यायची वेळ असायची तर खाली जाऊन सांगायचं की बाबा आज मी केलेलं आहे. म्हणजे ते ऍब्सोल्युटली पकडून मग ते खूप छान झालंय, आज वास खूप छान येतोय वगैरे, असं कौतुक, असं सगळ्या वातावरणामध्ये आम्ही आलेलो आहे. आणि माझ्या आजी अत्यंत खंबीर होती, माझी आत्या खूप खंबीर होती, माझे वडील, आई, म्हणजे हे सगळे त्या वेळेचे लीडर्स होते. त्यामुळे संस्कार होत गेले. आणि आमचं शेंडेफळ म्हणजे आईचं, माझा भाऊ निखिल, त्याचं आणि माझं म्हणजे काय रिलेशन्स. आता म्हणजे सगळेजणच नाव घेतात की बहीण भाऊ असावे तर हे असे असावे म्हणून, पण तरी आम्ही खूप मारामाऱ्या करतो अजूनही. मी बोचकारते, तो फायनली एकच गुद्दा मारतो, पण तो मारतो. पण कुठचाही प्रसंग असो, आम्ही रोज बोलल्याशिवाय राहत नाही. काय त्याच्याकडे चाललंय, काय माझ्याकडे चाललंय हे एकमेकांना कायम माहिती असतं. त्यामुळे निखिल सारखा गुणी अक्षरशः सद्गुणी भाऊ मला मिळाला, हे पण माझं एक भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे एक आम्ही पण भाऊ आहोत, त्यामुळे तुम्हाला एक कॅमेरा समोर गुणी म्हटलंय बरं का रे तुला, ते तुम्ही आता डिप्लोमसी आहे ना थोडीशी. नाही पण तो नाशिकचा शोमॅन म्हणून प्रसिद्ध आहे. तो इव्हेंट्स मध्ये काम करतो, गाण्याच्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या स्पर्धा असतात. आणि ते त्यांनी शून्यापासून केलेलं आहे की एक असं म्हणू नये, पण एक ब्राह्मण व्यक्ती कधीही आपल्या बिझनेसमध्ये यायला काचकूच करत असते, भीत असते. नोकरी ही त्यांच्या रक्तामध्ये भिडलेली असते, ते सोडून तो काहीतरी करतो आहे. हे त्यावेळेला न खपणाऱ्या गोष्टी असून देखील सगळेजण त्याच्याबरोबर एक खंबीरपणे उभे राहिले. आणि आता तर तो छानच मोठा झालेला आहे. नाही, मी हे का म्हटलं माहितीये का, बहीण भावंडांचं नातं असं असतं ना की ते सकाळी भांडले की दुपारी एकत्र येतात, संध्याकाळी भांडले तरी रात्री झोपायला एकत्र येतात. म्हणजे हे एक असतं बॉन्डिंग. नाही आम्ही एवढे नाही भांडत, त्या मोमेंट पुरतं असतं, पण ते लहानपणचं. मारामारी ती लहानपणची वेगळीच असते ना. पण अगदी 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 म्हणजे आपल्या अंगावरती कायमच त्याच्या कुठेतरी बोचकारलेलं असायचं. त्यामुळे मला बोचकारी माऊ तो म्हणायचा. बाकी सगळे बोक्या म्हणून मला म्हणायचे. त्यामुळे ओव्हरऑल ती एक म्हणजे कधीही न विसरणारी आणि अत्यंत आता सुख देणारी ती मैत्री आहे आमची. आठवलं तरी ती एक नात्यातली स्निग्धता, मृदुता, ती आज सुद्धा आपल्याला दिलासा देऊन जाते. म्हणजे अक्षरशः अगदी योग्य बोलताय तुम्ही. आमच्याकडे ना, आणि जसं निखिल तसं आमच्या आजूबाजूचा परिवार
जन्मात कधी घरी जेवलो नाही हो आम्ही. आमचं ताट उचलायचो आणि अंगत पांगत करत लोकांच्या घरचं काय आहे ते द्यायचं, वाढायचं आणि त्यांना आपलं द्यायचं. ही संस्कृतीमध्ये वाढलेलो आम्ही. म्हणजे आज तुझ्याकडे काय केलंय, बटाटा वडा आहे का, थांब जरा, मग आपलं घेऊन तिथं जायचं, तू माझं थोडीशी भाजी घे पण तो वडा मला दे. ऍब्सोल्युटली हे असं. आणि कधीच कोणाला नाही. आणि तिथल्या आमच्या काकवा वगैरे या लोक आम्हाला करून द्यायचे हो नवीन नवीन गोष्टी. तर खरोखर सुखाचं जे म्हणजे बालपण देगा देवा जे म्हणतो ना, अगदी मुंगी साखरेचा रवा, तसंच माझं रमणीय बालपण गेलेलं आहे. आणि आमचे मित्रमैत्री गोदावराच्या किनारी तुम्ही होतात, परंतु याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की 10 बाय 10च्या याच्यात यांचा वाडा खूप मोठा होता, परंतु 10 बाय 10 मध्ये बालपण नव्हतं, ते बाजूच्या घरांमध्ये पण व्याप्त होतं. प्रश्नच नाही. बालाजी मंदिर म्हटल्यावर मंदिर प्रचंड मोठे आहे. ते 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत आज त्या मंदिराला. तसं आमचं घर बाकीच्यांपेक्षा बऱ्यापैकी मोठं होतं, त्यामुळे तिथेही कार्यक्रम, एक माळा असायचा आम्हाला तेव्हा, ती शिडी घेऊन माळ्यावरती चढायचं. आणि मला एक प्रसंग अगदी सांगावासा वाटतोय, कारण भावाकडनं गेला आणि मग मित्रमैत्रिणींकडे येते. तर बरोबर कामगार सभा लागायची 11:30 वाजता, ती संपायची आणि ती संपली की आम्ही शाळेसाठी निघायचो. आमची बस यायची रविवार कारंजावरती. आणि एक दिवस माझं आणि निखिलचं झालं भांडण. मी काही फार केलं, कारण मला माझा एरिया खूप स्वच्छ लागायचा. तिथं त्यांनी काही ठेवलं की ते उचलून मी गायब करायची. तसंच एकदा त्याचा युनिफॉर्म मी गोल केला आणि माळ्यावर फेकून दिलं. काही केला त्याचं सापडे ना. 11:30 वाजले, बस चुकायची वेळ झाली. शेवटी मी पळत पळत खाली गेले. खालून ओरडून सांगितलं, निखिल तुझा युनिफॉर्म माळ्यावर फेकलेला आहे, तू घालून बघ. आणि पळून गेले. नंतर रात्री काय झालं ते सोडून द्या. परतफेड आई बाबा सगळेच, आजी बापरे काही विचारू नका. पण ते वेगळं असतं ना. म्हणजे आता लोकांना ते अनुभव सांगणं की मी तेव्हा ती मस्ती केलेली, वेगळं असतं ना. तो एक अनुभव खूप वेगळं असतं. आणि ना जसं निखिल तसंच आमचे मित्रमैत्रिणी, म्हणजे विक्रम असो, राणी असो, बापू असो, माई असो, हे सगळे एकत्र येऊन आम्ही तो ब्रह्मोत्सवाच्या स्पर्धा घ्यायचो. ठिकठिकाणी जाऊन कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये सांगायचो. मग आम्हीच सगळं त्याचं नियोजन करायचो. हे सगळं आम्हाला संस्थेने ते अधिकार दिले, ते प्रेम दिलं, ते शिक्षण दिलं. आणि खरं सांगते की त्या बालाजी मंदिरामधनं जे काही शिकले ते आता आम्ही घडलेलो आहोत. ऍब्सोल्युटली. त्याच्यात काहीही कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाहीये. तसंच एक जेसीज म्हणून ऑर्गनायझेशन होती, ती कॉलेजमध्ये मी विद्यार्थी परिषदेची हे होती, CR होते. त्यामुळे तिथूनही मला खूप शिक्षण मिळालं. तर आणि ना तिथं थोडंसं CRला काय काम असायचं, तर कमीत कमी वर्गांसमोर बोलणं हे भाग होतं. मग बोलायची मी तशी बरी, त्याच्यामुळे बोलणं हे शेवटी माझं करिअर होत गेलं. आणि त्या बोलण्यामुळेच आज चांगल्या गोष्टी घडतात. म्हणजे त्यावेळेला असं वाटत नव्हतं की बोलण्याने आपल्याला काही फायदा त्याचा होऊ शकेल. पण नंतर मी सूत्रसंचालन ह्या विषयामध्ये गेले. मग नंतर मी माझे कार्यक्रम करत गेले. आज आउटस्टँडिंग ट्रेनर म्हणून मला बऱ्यापैकी लोक ओळखतात. असं असं करत करत थोडंसं पुढे सरकले आणि करिअर घडलं. पण त्याच्यामध्ये जे काही संस्कार मंदिरांनी केले, जे काही संस्कार मी CR असताना केले, जे काही संस्कार मला कॉलेजने दिले, शाळा आमची अत्यंत महत्त्वाची. शाळेमध्ये आम्ही नाटकांमध्ये काम करायचो, वेगवेगळ्या ठिकाणी ते नाटकं घेऊन जायचो. खूप लोकांचं म्हणजे कौतुक तर मिळालं, आनंद त्याच्यातून मिळाला. पण कुठे काय कसं वागायचं हे 4 चौघात जाताना आपल्याला समजतं. आपल्या मित्रपरिवाराच्या व्यतिरिक्त जेव्हा जातो तेव्हा हे लहानपणापासून असलेलं जे शिक्षण आहे ना, ते आता पण कामी येतं. त्यामुळे जडणघडण कामी येते, खूप कामी येते. मला एक विचारायचं आहे, बालपणी तुमच्या आजी आजोबांच्या आवडीचा कुठला एक पदार्थ होता की आजीचा आजचा हाच पदार्थ मला आवडतो आणि आईच्या हातचा? अरे एकदम छान. खरं माझे आजोबा म्हणजे मार्तंडमुळे हे फॉरेस्टमध्ये रेंजर होते आणि ते 72 साली गेले. त्यामुळे त्यांचा आणि माझा सहवास असा काही फार झाला नाही.
पण आजी मात्र माझी कायमच आमच्या बरोबर रोज रात्री गोष्ट सांगणारी, चांदोबा हे मासिक म्हणजे लहान मुलांचं वाचून दाखवणारी आणि पेपर वाचण्याची आवड तिने निर्माण केली. कारण ती उठायची सकाळी बरोबर 5 वाजता, तेव्हा 5 वाजता पेपर यायचा आणि पटकन तो उचलायची ती आणि ती वाचायला घ्यायची. वाचनाची सवय तिने आम्हाला तर लावली, पण माझ्या आईला पण लावली. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या वाचून काढणं आणि त्याच्यावरती त्यांचं चर्चा असायची. तर ते खूप छान माझ्या आजीचं शिक्षण देण्याची पद्धत, एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट की कोण पहिले पेपर वाचतंय, कोण त्याची आधी चर्चा करतंय, हे अशा पद्धतीने. माझी ना आजी 2 गोष्टी खूप छान करायची. एक तर वांग्याची भाजी, मसाला वांगी. कारण आजोबांना असं म्हणतात की तात्या त्यांना म्हणायचे, तर तात्यांना ते खूप आवडायचे. कायम बाहेर असल्यामुळे जरासं तिखट आणि एक मजबूत खाण्याचं, त्यामुळे भाकरी आणि ती वांग्याची भाजी ती खूप छान करायची. पण मला तिचं काय आवडायचं माहितीये, ती वरण भात जो कालवायची ना, तो म्हणजे वरण भात तूप लिंबू. पण ती ना वरण अक्षरशः एक थेंबभरच जस्ट पिवळटसर कुठेतरी दिसावं असा तो वरण भात कालवायची. आणि तिचं काम असायचं, आम्ही शाळेमध्ये जाताना तो वरण भात कालवायचा आणि प्रत्येकाला तिच्याच ताटातला असा हवा असायचा. त्यामुळे आजीची ती माया मात्र खरोखर म्हणजे आम्ही साईपेक्षा मऊच आहोत तिच्यासाठी. मौसूद भाताची ते एकत्र मूद असते ना, त्याच्यामध्ये असा घेऊन ती द्यायची प्रत्येकाला, इन्क्लुडिंग माय आई. त्यामुळे आजीचं ते मला खूप आवडायचं. आणि आजीला काय आवडायचं ना, आई आमचे बटाटे वडे खूप छान करायची, करतेच. तर ती बटाटे वडे करायची, पण आजी त्याच्यानंतर म्हणायची आता ह्याच्यात कांदा चिर उरलेल्या पिठामध्ये, आणि ती कांद्याची भजी. म्हणजे आम्ही म्हणतो अरे बटाटा वडा इतका छान आहे, तू कुठे कांद्याची भजी खाते. पण तिला कांद्याचीच भजी आणि लोणचं, म्हणजे व्हॉट वॉज द कॉम्बिनेशन माहित नाही, पण ते नंतर भजी ती तेलात ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी त्याचा भात कालवून मग प्रत्येकाला आपलं ऍज युज्युअल एक 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 ऍब्सोल्युटली. ते आमच्या घरचं जे आहे ना एकदम स्ट्रॉंग. आम्ही सगळे असे डायनिंग टेबलवर बसायचो आणि आम्हाला चौघांनाही ती द्यायची. तेव्हा बाबा अर्थात बाहेर असायचे जॉब म्हणजे, पण आम्ही सकाळचं जेवण हे असं असायचं आमचं. आजीचं नाव? आजी आमची मनोरमा मार्तंड मुळे. आणि इतकी सुंदर होती दिसायला, अशी कांती तिची ट्रान्सपरंट होती, अशी पिवळी धम्म. आणि तिचे गालगुच्चे मी धरायचे. आणि मी पुण्याला हॉस्टेलला मी होते पुण्याला, तेव्हा आजी आलेली होती आणि तेव्हा मी सांगायचे मी आजी आले, आजीचे गालगुच्चे धरायचे. बिलीव्ह मी की सगळ्या माझ्या पोरीची जाऊन आजीचे गाल धरले होते. तेव्हा ती इतकी रागावली होती, अगं तू हे काय केलं. आणि ती मला धना म्हणायची. म्हणजे बाकी सगळे बोक्या, बकुल. बकुल हे माझं पेट नेम, माझ्या काकाने ठेवलेलं, कारण बकुल पंडित त्यांना खूप आवडायची. तर हो, तर त्यांनी ते ठेवलेलं नाव आहे धनश्रीच, पण बकुल. त्यामुळे आता अजूनही मला माझ्या माहेरचे लोक बकुलच म्हणतात किंवा बोक्या, म्हणजे असं. पण ती मात्र अगदी धना म्हणायची, धनश्री धना. आणि आईच्या हातचा असा एखादा स्पेशल की जो आज पण तुम्हाला असं वाटतं की? कढी गोळे अत्यंत उत्तम पदार्थ, म्हणजे आईसारखे कोणी करूच शकत नाही. ब्राह्मणकडनं आपण थोडे गुजरातांकडे गेलो. नॉट गुजराती, दिस इज भुसावळ, दिस इज खानदेश स्पेसिफिकली. आईचं भरीत ते आईच्याच हातचं खावं. आणि ती कधीच त्या काळ्या वांग्याचं भरीत करत नाही. तिला भरीत लागतं ते आपल्या म्हणजे खानदेशी वांग्यांचंच लागतं. आणि ती बडगी असते माहितीये ना, असे लाकडी म्हणजे खलबत्ता म्हणूयात आपण त्याला, त्याच्यामध्ये कुटून कुटून ते भरीत, त्याच्या रेषा त्या सगळ्या बाहेर काढून मऊसूद गर काढून तो भरीत जो करण्याची आईची पद्धत आहे ना, त्याच्यासारखे खमंग. आणि तेल त्याच्यामध्ये असतं, म्हणजे आता मी तिला म्हणते आई एवढं तेल कसं, तुला नाही समजणार, तू खा ते असं. आई अंजली मुळे तिचं नाव. आणि अत्यंत सुंदर भरीत. आणि कढी गोळे, कढीही वेगळी आहे त्याची. आणि डाळीचे गोळे म्हणजे ही एवढी मोठी बॉल साईज असते, ती फोडून त्याच्यावरती चटणी घेऊन, हे तडका आपला मोहरीची फोडणी घेऊन खाण्यात मजा येतीच करू जाणे. आणि आम्ही वाट बघतो त्याची. माझा भाऊ निखिल मुळे, त्याचं माझं त्याच्यावरनं भांडण होतं. तो म्हणतो की आई थांबते, तू आलीस की करूया, म्हणजे तिलाही खायला मिळेल. हे अजूनही आमचं थोडंसं आईच्या बाबतीत थोडंसं पोझेशन आहे ते थोडं. आणि कोणी क्लेम करतं का बाबा तुझे, आई माझी, असं क्लेम? आमच्या घरात असतं, प्रत्येकाच्या घरात असतं ना, आई तुझी बाबा माझे. ते आहे ना, आई आणि बाबा यातील कोण आवडे अधिक तुला,
तसं आहेच. आणि बाबा माझे होते, बाबा आता नाहीये, त्यांची खूप आठवण रोज असते, मनात कायम असतात. कुठून जिथून असतील ते नक्कीच बघत असतील, कौतुक करत असतील, पाठीवर थाप देत असतील. पण शेवटी आई 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 हो खरंय. पण निखिल सपोर्ट शिवाय ना तो मुलगी सासरी काय माहेरी काय आत्मविश्वासाने नाही राहू शकत. एक वडिलांचा सपोर्ट असेल ना, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, कारण बोलण्यामध्ये ना तो मृदुता किंवा ते एक स्निग्धता पटकन येते वडिलांचा विषय निघाला. एक वडील मुलीच्या मागे ठामपणे उभे असेल ना, ती मुलगी 7व्या वर्षापासून 17व्या वर्षापर्यंत खूप आत्मविश्वासाने पुढे जाते आलेल्या प्रत्येक संकटाला. तुम्हाला मी एक गंमत सांगते. मी जेसीस मध्ये जायचे, त्यांचे कार्यक्रम सगळे आफ्टर 7 असायचे. भाऊ माझ्या बरोबर कायम बरोबर असायचा, कारण मी तेव्हा कॉलेजला जात होते. एक सपोर्ट सिस्टम, भाऊ, भावाचे सगळे मित्र, आणि ह्या सगळ्याला माझ्या वडिलांची परवानगी असणं. कारण 7चा कार्यक्रम तो 10ला, त्यावेळेला 10 म्हणजे तशी खूप वेळ असायची लोकांना, म्हणजे 10 वाजता. पण मग निखिल असायचे, निखिलचे मित्र असायचे, माझे मित्र घरपोच सोडायला यायचे व्यवस्थित. ह्या गोष्टीचा आजही खूप व्हॅल्यू आहे. आजही आपल्या कुठेही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट न होणं, एक प्रॉपर, हे सगळे वडिलांचेच संस्कार आहेत, त्यांचेच गुण आहेत. बाबांना एक सवय होती, दररोज शनीला आमच्या इथे खाली पारावर शनी असायचं, शनीचं रोज दर्शन घ्यायचे आणि मग ते ऑफिसला जायचे. तर आम्ही पण त्यांच्याबरोबर बालाजी मंदिराचं दर्शन, शनीचं दर्शन, आणि मग घरी परत जायचो. पण तो जो विश्वास त्यांनी तो देवावरती जो दिलेला आहे ना, त्याचं अजूनही खूप फळं आम्ही भोगतोय, मग ते उपभोगतोय. म्हणजे ते तुमच्या या वास्तूत आल्यानंतरच जाणार. ते नाही, ते आमच्या सासू सासऱ्यांची पण खूप पुण्याई आहे, ते तर खूपच महान होते. पण वडिलांनी ह्या गोष्टी शिकवल्या. रोज एक गुरुचरित्राची ओळ वाचल्याशिवाय ते कधीही घराच्या बाहेर पडले नाही बाबा. त्यामुळे बाबांचं पण संस्कार, त्यामुळे मी पण आज गजानन महाराजांची रोज एक पोथीचा अध्याय वाचते. असं आपोआप येतं ना ते आपल्याकडे, आपल्याला कोणी सांगायची गरज नाही पडत. त्यामुळे सगळं सुदृढ, चांगलं, सुंदर चाललंय असं वाटतं. आणि नवीन जनरेशनला मला एक जरूर सांगावंसं वाटतं, कारण आपले बरेचसे प्रेक्षक काही भारताबाहेरचे आहेत, विविध राष्ट्रांमध्ये ते वास्तव्य करतात. ममाज बॉय, पापाज गर्ल हे म्हणतो ना आपण, हे म्हणायला ठीक आहे, पण ममाज बॉय होणं, पापाज गर्ल होणं, ज्या वेळेला तुम्ही ते पापा, मम्मी, बॉय, गर्ल होता ना, त्याच वेळेला ते बॉन्डिंग तुम्हाला कळतं की मुलगी आपल्या वडिलांसाठी काय काय करते आणि वडील मुलीसाठी काय करतात. त्याच वेळेला ते पापाज गर्ल आणि ममाज बॉय होतात. आणि खरं सांगू का, म्हणजे आमचं एक या मराठी पावलं पडते पुढे असो नाही तर विजन इंडियाचं असो, आमचं एकच म्हणणं आहे, परिवार एकत्र असला ना, बघा ना, आज या शिखरावरती विराजमान होऊन सुद्धा ज्यावेळेला वडिलांचा विषय येतो त्यावेळेला आपल्या बाजूला बसलेलं व्यक्तिविशेष सुद्धा त्याच्या मृदुतेमध्ये, त्याच्या शब्दांमध्ये, त्यांच्या डोळ्यांमध्ये तर ओलावा असतोच, पण त्यांच्या कंठामध्ये पण ओलावा असतो. हे जे असतं ना, हाच आपला भारतीय परिवार आहे. आणि आम्हाला या चित्रफितीतनं हाच तुमच्या पुढे आणायचा आहे. कारण मुळ्यांची धनश्री, तेलंगचे नंतर नागपूरचे, तेलंगणा नंतर नागपूरचे हरदास यांच्याकडे आली. त्यावेळेला एक अतिशय, म्हणजे आपण म्हणतो शैक्षणिक, सांस्कृतिक, म्हणतो ना, मंदिरांच्या पालनपोषणामध्ये मोठी झालेली धनश्री ज्या वेळेला हरदासांच्याकडे आली, सौ धनश्री हरदास म्हणून, कसा होता अनुभव? अरे, असं वाटलंच नाहीये की मी कुठेतरी काहीतरी शिफ्ट झालेलं आहे किंवा काही वेगळं. अजिबातच काही नाही. इतक्या त्या 2 फॅमिलीज ब्लेंड होत्या आणि मंदिरातून मंदिरातच आलेली आहे. त्यामुळे दक्षिणामूर्ती नागपूर हे आमचं हरदास फॅमिलीचं मंदिर. तसं तुम्ही जसं म्हणालात, तेलंगणामधनं चिंदूर हे आमचं मूळ गाव आहे आणि श्रीरंग भट्टलवार हे हरदास यांचं आडनाव, मूळ आडनाव. पण त्यानंतर आम्ही दक्षिणामूर्ती मंदिर हे नागपूरला बांधल्यानंतर सगळे दक्षिणामूर्ती म्हणून आडनाव आम्हाला म्हणायला लागले आणि त्याच्यानंतर मग शंकराची सेवा करतो म्हणून हरदास हे नाव आम्हाला प्राप्त झालं. तर ते अजूनही हरदास म्हणून आम्ही पुढे आलेलो आहे.
जसं हरदास फॅमिली म्हणजे असं म्हणतात ना की ती पूर्वजांची थोरवी, ती पूर्वजांना गौरवी. आपला त्याच्यामध्ये काहीही तसूभरही वाटा नाहीये. पण जेव्हा लोकांना समजतं की आपण त्या फॅमिलीमधले आहोत, तेव्हा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे पूर्णतः बदलतो. त्याचं कारण पण असंच आहे की आमचे साहित्याचार्य महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास हे अत्यंत वरिष्ठ, ज्येष्ठ आणि नावाजलेलं व्यक्तिमत्व त्यावेळेला. डॉक्टर मुंजे यांच्याबरोबर, त्याच्यानंतर तात्याराव सावरकर यांच्याबरोबर यांनी काम करून त्यांनी त्यांचं स्वतःचा एक ठसा लिखाणाद्वारे, स्वतःचे महाभारत आणि रामायण यांची व्याख्यानं देऊन त्यांची बरेच पुस्तकांचं एक मोठी लिस्ट तयार झालेली आहे. असे बाळशास्त्री हरदास यांचे ज्येष्ठ भाऊ बाबूराव हरदास अग्निहोत्र पाळणारे, असे कासंडीभर म्हणजे पंढरपूरला जेव्हा वारीला जायचे तेव्हा कासंडीभर दूध वगैरे पिऊन त्यानंतर त्यांच्या पैलवानाला खांद्यावर टाकून त्या पाग्याच्या ह्याच्यामधनं, कमानीमधनं घेऊन जाणारे बाबूराव हरदास होते. असं अत्यंत खूप मोठी एक लिगसी असणारं हे पारंपरिक कुटुंब आहे. आणि माझे सासरे म्हणजे ह्यांच्यामुळे, म्हणजे नानासाहेब हरदास त्यांना म्हणतात किंवा नारायण हरदास त्यांचं नाव आहे, त्यांच्यामुळे मी खरं माझं रिसर्च केलं, माझं PhD केलं. त्यांचं एक गोष्ट मला आवर्जून ते सांगावीशी वाटते. शिक्षणावर प्रेम असावं ते किती असावं, तर ह्या माणसासारखं असावं. 5 MA डिग्रीज त्यांनी केलेल्या आहेत. त्यानंतर ते तर कालिदास संस्कृत ह्याच्यामधनं, विद्यापीठामधनं त्यांनी शास्त्री ही पदवी मिळवलेली आहे. आणि ना त्यांनी 2 थिसिस लिहिलेले होते संत वाङ्मयावरती. बाणगंगेचा जो काही पूर आला होता त्यावेळेला, तेव्हा त्यांचं ते सगळं वाहून गेलं. पुन्हा ते क्रिएट करणं आणि लिहिणं आणि ते टाईप करणं, अगदी पूर्ण थिसिसच्या थिसिस गेल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपली PhD ही पूर्ण व्हावी कायम. आणि त्याने मला म्हणाले की धनश्री, तुझं MSc झालेलं, तू PhD कर. PhDचं जे काही बीज होतं ना, ते त्यांनी माझ्या मनामध्ये रोवलं होतं. त्याच्यामुळे मी खरं त्यांच्याचमुळे मी माझी PhD पूर्ण करू शकले. त्यांचे आशीर्वाद आणि जे त्यांनी जे वांछिलं तो ते लाहो, जे त्यांनी इच्छा व्यक्त केल्या त्या अत्यंत सौभाग्याने मला त्या पूर्ण करता आल्या. ह्याचा मला अत्यंत अभिमान आणि म्हणजे बरं वाटतंय की कुठेतरी आपण आपल्या सासरेबुवांचं काहीतरी इच्छा पूर्ण करण्यामध्ये कुठे खारूचा वाटा आहे असं पण म्हणूयात. पण त्यांचं खूप प्रेम होतं. त्यांचं लिखाण, त्यांचं पत्र, वकील होते, LLM केलं त्यांनी. शेवटी कशासाठी केलं तर शिक्षकांना त्यांचा न्याय मिळावा ह्याच्यासाठी ते खूप लढले त्यांच्या कायम लाईफमध्ये. पण अत्यंत असे वाचन सुंदर, पेटी वाजवायची, त्यांचेच हार्मोनियम आहे आज माझ्याकडे, आणि गायचे ते त्यांच्या मनामध्ये, ते त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवलेले आणि स्वतः कधीच कोणाची आवश्यकता नाही वाटली त्यांना. त्यांचं मित्रपरिवाराबरोबर त्यांचं जायचं, रोजच्या रुटीनमध्ये सकाळी व्यायाम असो, फुलं घेऊन येणं, बेल आणून शंकराला वाहणं असो, भागवत कायम वाचणं असो चातुर्मासामध्ये, हे सगळं त्यांनी ज्या रूढी परंपरा हरदास कुटुंबामध्ये आहेत त्या सगळ्या आमच्या सासरेबुवांनी, नारायण हरदास यांनी पाळल्या. आणि ते कुठेतरी आमच्यामध्ये हळूहळू त्यांचं बघून वाण नाही पण गुण लागतो तसं ते थोडं आम्हाला मिळत गेलं. कुठेतरी शिडकाव झाला. त्यामुळे त्यांच्या ना त्यांनी मोठे यज्ञ केले. शतचंडी असो, त्यांनी भागवत स्वाहाकार केले. त्यांची खूप प्रबळ इच्छा होती की भागवत स्वाहाकार करावे आपण आपल्या लाईफमध्ये. ते केले. महारुद्र तर केलंच आहे, लघुरुद्र तर आमच्याकडे असतंच, पण भागवत स्वाहाकार आणि शतचंडी हे फार महत्वाच्या 2 गोष्टी त्यांनी केल्या. कैलास मानस सरोवर त्याची परिक्रमा त्यांनी केली. वयाच्या 70व्या वर्षी न सांगता की मला डायबिटीस आहे ते तिथं गेले. सगळे फ्रॉस्ट बाईट झाले त्यांना. त्यामुळे पण त्याच्यातनं ते बाहेर आले. होमिओपॅथीच्या सहाय्याने ते उभे राहिले
वंडरफुल, अत्यंत जिद्दी आणि अत्यंत मस्त, म्हणजे आणि चर्चा इतकी छान करायची, इतक्या गोष्टी असायच्या त्यांच्याकडे सांगण्यासारख्या. आम्हीच कमी पडलो त्यांच्याकडनं समजावून घेण्यासाठी सगळ्यांनी. इतकं त्यांचं म्हणजे कार्य आहे. आणि माझ्या सासूबाई म्हणजे रजनी हरदास यांनी त्यांना मुलाची साथ दिली. 3 मुलं, पूर्ण फॅमिली. त्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या, पण खंबीरपणे मुलांना इतकं छान घडवलं की आम्ही 2 सुना आणि 1 जावई. आम्ही नेहमी असं म्हणतो की मुलांना इतकं छान संस्कार केले, आपल्याला काहीच बघण्याची गरज नाही, आम्ही राज्य करतो माहितीये. अब्सोल्युटली इतकं त्यांचे शिक्षण. कधीही आम्हाला भांडी म्हणजे धुणं काहीही आवरणं काही नाही, स्वतःचा इतका नीटनेटकेपणा त्यांच्या तिघांमध्येही आहे ना की सगळ्यात धाकट्या? मी धाकटे, सगळ्यात धाकटे. त्यामुळे मिलिंदवर की कांदे पोहे वगैरे प्रॉपर? कांदे पोहेच म्हणायला लागेल, प्रेमविवाह तर नाही. खरं बघितलं तर आम्ही म्हणजे दोघांनीही बरेच दिवस बरेच लोकांना चहा पोह्याचे कार्यक्रम करत करत फायनली अशा स्टेजला आलेलो होतो की अरे ते लग्न करायचं की नाही. तेवढ्यात महाराज असतातच कुठेतरी पाठीशी. त्यांनी बरोबर आमची भेट मंदिराचे परिवार जुळून आले असं म्हणता येईल. बालाजी मंदिरात आम्ही तसे म्हणजे भाडेकरू होतो, राहत होतो, पण तिथला संस्कार सगळा होता, सगळा संस्कार होता. आणि हे मात्र आमचं स्वतःच दक्षिणामूर्ती आहे. त्यामुळे आताही त्याचा जीर्णोद्धार करतो आहे आमचा पुतण्या. तर तेही पुढे चांगलं चाललेलं आहे. पुतण्याचं नाव? पुतण्या आमचा मकरंद बुवा हरदास म्हणून आहे, नागपूरला दक्षिणामूर्ती मंदिरामध्ये आणि महल भागात, महलमध्ये. तर ते पण खूप प्रयत्न करतायत आपला एक चांगली संस्कृती बांधली जावी नागपूरमध्ये. कारण दक्षिणामूर्ती हे अत्यंत जुनं मंदिर आहे, ते अत्यंत प्रतिष्ठित. आणि आपल्या जो काही ह्याचा संघर्ष होता ब्रिटिशांविरोधातला, त्याच्यापैकी एक केंद्रस्थान आहे. त्यामुळे तिथं बऱ्याच गोष्टी, बरेच इतिहास घडलेले ते मंदिर आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणी जर नागपूरला गेलं तर अवश्य मंदिराला दर्शन नक्की घ्यावं आपण मंदिरात जाऊन, आणि मकरंद बुवा यांना देखील त्यांची भेट घ्यावी. म्हणजे जीर्णोद्धारासाठी आणि असं एक परंपरा संस्कृती आपली वृद्धिंगत करण्यासाठी निश्चितच आम्ही आवाहन करतो दोघे जण की या चित्रफितीमार्फत की तुम्ही निश्चितच त्यांना भेट द्यावी आणि त्याचं वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावा. रसिक प्रेक्षकांना मला निश्चितच सांगावं वाटेल की हरदास, बाळशास्त्री, मुंजे हे अशी ही जी नावं आहेत ना, ही नावं आता मी अगदी सहजरित्या घेतोय, परंतु जर तुम्ही एखाद्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला विचाराल ना, तर आदराने त्या ज्येष्ठ व्यक्ती आजही उभ्या राहतील. असं यांचं उत्तुंग शिखर प्राप्त नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, योगदान आहे. आपला महाराष्ट्रामध्ये राष्ट्र घडवण्याची राष्ट्रच आहे. महाराष्ट्र आजपर्यंत असं निश्चितच आपली 27-30 राज्य आहेत, परंतु त्याच्यामध्ये राष्ट्र नाव नाहीये. महाराष्ट्राच्या मागे, राज्याच्या मागे राष्ट्र हे नाव असणं, याच्यामध्ये हरदास परिवारासारखी असंख्य मुंजे आहे, असंख्य परिवार आहेत की ज्यांनी राज्याला राष्ट्र निर्माण केलं, आपल्या महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केलं. आणि तुम्हाला सांगू का, बाळशास्त्री जांभेकरांनी जसं नियतकालिका सुरू केली, आपलं पहिलं मॅगझिन हे अख्ख्या भारतातलं, आशियातलं पहिलं आपलं वृत्तपत्र हे आहे बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. तसं बाळशास्त्रींचं, यांच्या हरदास परिवाराचं एक उत्तुंग योगदान म्हणजे सरळ मार्गी कोणत्याही बाजूला, उजव्या डाव्या कोणत्याही बाजूला न झुकता इतिहासाला प्रमाण मानून त्यांनी जे साहित्यामध्ये योगदान दिलेलं ना, ते अलौकिक आहे. काही असा कधी दबाव नाहीये. एवढं मोठं शिखर प्राप्त परिवार असून अर्थातच म्हणजे जसं वडिलांच्या बद्दल बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये मृदुता होती, तीच मृदुता मला तुमच्या सासऱ्यांच्या बाबतीत म्हणजे नवीन आलेल्या तुमच्या आयुष्यातल्या वडिलांच्या बद्दल असं म्हणून नवीन आलेल्या विवाह पश्चातल्या वडिलांच्या बाबतीत तुम्हाला ते तसं मृदुता होती. काय 4 गुण शिकला तिकडे आल्यावर या परिवाराकडनं? कितीतरी गोष्टी शिकले. 4 म्हणजे खूप कमी. हे आमचं ना एक माझ्या सासूबाई आहेत ना, रजनी हरदास, किंवा त्यांचं माहेरचं प्रमिला देशमुख म्हणून आडनाव आहे.
तर घराला आपली तटबंदी असावी हा. हे आम्ही त्यांच्याकडनं खूप शिकलो. तटबंदी म्हणजे आपलं घर, आपला परिवार, आपण एकत्र आहोत ॲज वन फॅमिली. त्यामुळे आज मी एक बोलतेय, सासू एक बोलतेय, जाऊ एक बोलतेय, नणंद, असं कधीच आमच्यामध्ये झालं नाही. एक वाक्यता ही कायम असायला होतीच, म्हणजे कायम. आणि सासूबाईंची पण लिडरशिप खूप खमकी. तेव्हा त्यांनी BA फर्स्ट क्लास केलेलं. वन्स अपॉन अ टाइम जेव्हा मुलींना शिक्षण करणं हे अवघड होतं, इतकं म्हणजे देशमुख म्हणून. आणि त्या नेहमी म्हणायच्या, माझे वडील हे काय बरं वकील, माझा नवरा वकील, माझा मुलगा वकील, कोण मला बोलण्याची विशाल आहे, असं त्या गमतीदार हे म्हणायच्या. पण ती तटबंदी मात्र मी माझ्या सासूबाईंकडनं शिकली, की आपलं आपलं वलय जे आहे ते आपण आपलं आपलं ठेवावं आणि पूर्ण ते घेऊन आपण सगळ्यांना एकत्र जावं. ते एक खूप छान माझ्या सासऱ्यांकडनं शिकण्यासारखं म्हणजे त्यांची एकाग्रता. एखादी गोष्ट जर करायची असेल ना, तर ते एकला चलो रे असं जरी म्हटलं तरी पण त्यांच्याबरोबर इतके जण त्यांना जोडले जायचे कायम. आणि मग मोठे मोठे कार्यक्रम असो, त्यांनी एक सुदर्शनजींचा एक खूप छान कार्यक्रम केला होता नाशिकमध्ये, त्यांच्याबरोबरचा संवाद. तर ते सगळे असेच माणसं जोडत 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 त्यांनी ते करू शकले, किंवा त्यांनी तो स्वभावाचा हे असतो. त्यामुळे लोकांना घेऊन बरोबर जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि ही तिन्ही मुलं जी आहेत ना, म्हणजे त्यांची मोठी सगळ्यात वृंदा शेटे म्हणजे माझी नणंद, अगदी गाईसारखं व्यक्तिमत्व आहे तिचं. इतकं पुण्यवान, साधी, सिंपल नोकरी करत होती. तिन्ही मुलांनी सरकारी नोकरी करावी असावं, म्हणजे त्यांना कधीही कशाची ददात नको, अशा दृष्टिकोनातून तो संस्कार त्यावेळेला वाढलेला होता. सुदैवाने चांगलं घडत गेलं. आणि निरंजन हरदास हे माझे मोठे धीर आहेत. तर त्यांना वाचनाची प्रचंड आवड. ते पहिलं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी भारतभर सायकल भ्रमण केलेलं. आणि मग त्यांनी लेख लिहिले तिथल्या नाशिकच्या आमच्या पेपरमध्ये वगैरे, प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वागत झालं. त्यांची पण एक व्याप्ती खूप वेगळ्या स्तराला. तेही HL मध्ये इंजिनियर होते. आणि त्याच्यानंतर मिलिंद हरदास ज्यांच्याशी मी लग्न केलं, ते कायमच शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मुंबईला होते. त्यामुळे लग्न झाल्यावरती आम्ही मुंबईला आलो. आणि मग त्यांचा प्रवास हा खूप वेगळा मुंबईचा प्रवास होता. म्हणजे अक्षरशः एखादा सिनेमामध्ये जसं आपण बघतो ना, की हे चॅलेंजेस आले, ते चॅलेंजेस असले, असे मित्र जोडत गेले त्या प्रत्येक चॅलेंज पास करताना. त्यामुळे मिलिंद यांचे देखील वेगळं वलय आहे. ते सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले आणि अजूनही आपलं सरकारमध्ये चांगलं काम चालू आहे त्यांचेही. आणि सुदैवाने त्यांचं म्हणजे वेगळ्या प्रोटोकॉल किंवा या विषयामध्ये, त्यामुळे बरेच फॉरेन डिप्लोमॅट्स त्यांच्याशी संपर्क आल्यामुळे काहीतरी आता त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो आहे. पण आमचं घर जर म्हटलं ना, आमची मुलं, बच्चे, कंपनी वगैरे सगळे अत्यंत सुसंस्कृत आणि सगळ्या गोष्टी येणाऱ्या, घरामध्ये रोज पूजापाठ होणारी, संध्याकाळी दिवा लावताना प्रत्येक मुलं असणार, रामरक्षा घरामध्ये होते. असं कोणाला काहीही वाटो, पण आम्हाला ते हवं आहे. आमचं घर हे असंच असतं. म्हणजे खरं सांगते, म्हणजे हे काय लावलं, हे काय असं नाही, ते लागतं सगळ्यांना. लागतं म्हणजे ते मग असंही असलं, लहानपणापासूनची ती सवय आहे आणि आम्ही करतोय ते. आणि कोणतीच गोष्ट पूर्वी आपली कोणत्याही अख्खं बघितलं तरी खोटं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. सगळं चांगलंच चाललेलं आहे, उत्तमच होत राहिलेलं आहे. तुम्ही एक लिगेसी जसं बाळशास्त्रींच्या बाबतीत बोललात ना, बाळशास्त्री हे व्याख्यानं द्यायचे. महाभारतावरती त्यांचं व्याख्यान झालं, कृष्णावरती व्याख्यान झालं, त्यांचं रामायणावरती व्याख्यान झालं, शिवाजी महाराजांवरती ते बोललेले. आणि प्रत्येक वेळेला बोलताना प्रत्येकाचा संदर्भ घेत म्हणजे स्वतःचं काही मांडण्यापूर्वी ह्या माणसाने असं बोलले, हे असं म्हणाले, हे असं म्हटलंय, असं करून त्यांची पुस्तकं आहेत. आणि त्या काळामध्ये पुण्यामध्ये पैसे देऊन तिकीट लावून त्यांची व्याख्यानं असायची.
ती भरगच्च भरायची, असे लेनच्या लेन शेवटी, म्हणजे पहिले बालगंधर्वाला नाट्य, पण बाहेरच सगळं पूर्ण गर्दी असायची. शेवटी तिथंही माईक सिस्टीम, तेव्हा हाऊसफुल नाही, ओव्हरफुल. बाहेर रस्त्यावरती रस्ते ब्लॉक होऊन त्यांची व्याख्यानं ऐकली जायची. म्हणजे एकदा तर त्यांनाच अडवलं होतं, म्हणाले की तिकीट कुठे तुमचं, म्हणून ते म्हणते कार्यक्रम होईल चालू. असं त्यावेळेचे ते मजेदार काही किस्से आता ऐकतो आपण, पण आनंद मिळतो त्याच्यातही, प्राऊड वाटतं. अगदी अगदी अगदी. आणि आपण डॉक्टर मुंजेंबद्दल बोलला. डॉक्टर मुंजे हे व्यक्तिमत्व मध्ये ना, माझ्या आत्ते सासूबाई ज्या आहेत ना, त्यांच्याकडे जाण्याचा योग आलेला होता. त्यांना बरं नसतं, तर आम्ही भेटायला गेलेलो होतो. तर त्यांना सांगितलं की मी डॉक्टर मुंजे यांचं जे चरित्र आपल्या बाळशास्त्रींनी आणि वीणाताईंनी लिहिलेलं आहे, त्याचं मी इंग्रजी या भाषेमध्ये भाषांतर करत आहे. तर डॉक्टर मुंजे म्हटल्यावर ते त्यांचे असे एकदम आनंद झाला, त्यांना खुश झाले. अरे काय उंच माणूस होता, अशी काळी टोपी घालायचा, अगदी गुलाबी रंगाचा म्हणे त्याचा वर्ण होता, आणि इतके छान बोलायचे. आपल्या मंदिरामध्ये रोज यायचे म्हणे ते. आणि त्यांना मग म्हणायचे, बाळशास्त्री सांगायचे, एक ग्लास दुधाचा घेऊन ये. मग आमचा एक चांदीचा मोठा ग्लास भर त्यांचं दूध असायचं प्यायचे. आणि मग तुमचं हे रोजचं म्हणजे रुटीनचा पार्ट होता. म्हणजे त्यांच्याच डॉक्टर मुंजेन त्यांचे गुरु बाळशास्त्रींचे, तर त्यांच्या बरोबरीने ते पुढे गेले. नंतर एक बाळशास्त्रींच्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की वीणाताईंनी लिहिलेलं आहे ते चरित्र, की रामलीला मैदान दिल्लीमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बाळशास्त्री हरदास होते, आणि अध्यक्षस्थानी सावरकर होते. आणि 1 तास बाळशास्त्री बोलले. ते इतकं म्हणजे सगळं ते दृश्य सगळं विलोभनीय होतं. तर म्हणे 1 तास बाळशास्त्री बोलल्यावरती तात्याराव म्हणतात, तू बोलल्यावरती तर मी काय बोलू. पण म्हणे त्यांनी जे बोलले त्याच्यानंतर तात्याराव, म्हणजे ती जी घटना त्या कायम त्याच्यामध्ये आमच्या चरित्रामध्ये लिहिलेली जी आहे, की आनंद द्विगुणित करणारी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना आपण मुकतो, पण हे त्यांच्याकडनं जेव्हा ऐकतो ना, एक परिवार म्हणून आपण जेव्हा तो विषय मांडतो ना, तेव्हा खरोखर एक आनंद होतो की अरे आपण काहीच करत नाही, अक्षरशः काहीच करत नाही, इतकं त्यांनी देऊन गेलेले आहेत आपल्याला. निश्चितच, म्हणजे तो एक लिगसी वेगळीच असते. हो हो हो. आणि डॉक्टर मुंजे म्हणजे एक इतिहासाचा एक छोटासा पार्ट सांगावासा वाटतं, कारण व्हॉट आय सॉ इन बिहार नावाचं बाळशास्त्रींचं पुस्तक आहे. तर डॉक्टर मुंजेंना श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा तार आली की इथं कलकत्त्यामध्ये थोडेसे खूप त्रास होतोय, आम्ही हँडल करण्याचा प्रयत्न करतोय काही गोष्टी, बिहारमध्ये जा, बिहारमध्ये सुरू झालेल्या आहेत काही. तर बाळशास्त्री आणि डॉक्टर मुंजे हे बिहारमध्ये गेले. बिहारमधल्या जनतेला डॉक्टर मुंजे यांनी ऍड्रेस केलं होतं. त्यावेळेला ते त्यांच्याशी बोललेले होते. त्यांच्याकडे काय जे लिखापट्टी करायची होती, त्यांना सांगण्याच्या, ते सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि बिहारचं दृश्य हे बंगालपेक्षा बरंच वेगळं त्यानंतर पाहायला मिळालं होतं. त्यामुळे डॉक्टर मुंजे हे भोसला मिलिटरी स्कूल सारख्या शाळेचे संस्थापक आहेत. शाळेचे म्हणण्यापेक्षा मिलिटरी एज्युकेशन मध्ये कधी त्यावेळेला कोणी गेलेलं नव्हतं, अजिबात नाही. आणि यांनी तेच म्हटलं की जिसकी लाठी उसकी भैंस. तुम्ही जर डिफेन्स तुमचा स्ट्रॉंग नाही केला तर कसं होईल. आणि अशा ह्याच्यामध्ये मिलिटन्सी प्रत्येक माणसामध्ये असावी हे उद्दिष्ट ठेवून डॉक्टर मुंजे यांनी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची पहिली स्थापना केली होती. आणि त्याच्यासाठी ते देश फिरले होते. म्हणजे जी गोलमेज परिषद होती त्याच्या पहिल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला डॉक्टर मुंजे उपस्थित होते. त्यांनी हा विषय मांडला होता आणि तो शेवटी पुढे पण नेला. आणि एक गमतीची गोष्ट अशी आहे की त्यावेळेच्या व्हॉइसरॉयनी डॉक्टर मुंजेंना देणगी दिलेली होती. म्हणजे इतकं दुर्मिळ, अगदी अगदी. म्हणजे जेव्हा आता रायझिंग डे जेव्हा होतो ना आमच्या भोसलामध्ये, भोसला मिलिटरी स्कूलचं स्पेसिफिकली, तर परवाच आम्ही गेलेलो होतो 1 सप्टेंबरमध्ये. तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे तिथं ते व्हॉइसरॉयचं नाव आणि हे सगळं लिहून तिथं भूमिपूजनाच्या वेळेला जे काही तो दगड होता तो कोनशिला तशीच आहे आणि त्याची पूजा अजूनही होते त्या वर्षी.
छान मजा अगदी अगदी अगदी. आणि डॉक्टर मुंजेंची एक अजून खासियत अशी आहे की त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी रायफल शिक्षण वगैरे असं त्यांचं एक म्युरल खूप सुंदर आहे आमच्या ह्याच्यामध्ये. ताई, हा साक्षात्कार चित्रित व्हायला कमीत कमी 2.5 वर्ष लागली. गौरीताई ज्या वेळेला मला साऊथ आफ्रिकेच्या राजदूतांबरोबर भेटलेल्या होत्या त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की स्वप्नील, तू मला पहिल्या भेटीतच खूप बडबड करतोय, तुला तशीच एक व्यक्ती लागणार आहे बडबड करणारी, आणि ती तेवढीच विद्यावाचक होती आणि तेवढीच ती शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक योगदान देणारी व्यक्ती पाहिजे, आणि तिचं नाव आहे धनश्री, तर तू धनश्रीला जाऊन भेट. म्हटलं अवश्य. मग त्याच्यानंतर आपण 2 वर्ष मग ते व्हॉट्सअपवरती तू भेट मला, मग मी ते मजेशीर संवाद होते, किंवा तो एक आपुलकीचा एक हे असतो. मला ही कोणी बहीण नाही, त्यामुळे मला तुमच्यासारखी बहीण मिळाली, म्हणजे ते पण एक मला खरंच गौरीताईंचे आभार मानले पाहिजेत. आणि तुम्ही जे आदराने आता या पुस्तकाकडे बघत होतात, मला एक विचारायचं होतं तुम्हाला, हा जो तुमचा परिवार आहे किंवा हे याच्यामध्ये साहित्य, सांस्कृतिक किंवा आपलं धार्मिक पण, धार्मिक म्हणायला आपल्याला काही हरकत नाही, धार्मिक सुद्धा मंदिरांबद्दल असेल, किंवा आता तुम्ही अग्निहोत्र म्हणाले, फार कठीण आहे सगळे अग्निहोत्र किंवा बाकीचे सगळे तप करणं. माननीय परमपूज्य हेगडेवारजींपासून श्यामाप्रसाद मुखर्जी हे आमच्यासाठी आज जे अत्यंत महत्वाची लोक आहेत, ज्यांनी आपलं राष्ट्र निर्माण केलं, अशा परिवारांबरोबर तुमचा परिवार आहे. मग असं वाटत नाही की या परिवाराची एक संस्था म्हणून कार्यरत असावी, की जी भारताबाहेर आज आवश्यकता आहे? आपले श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी यांचं एक आहे की विकसित भारत आणि विश्वगुरु भारत हा 100रीला आपल्याला व्हायला पाहिजे. मग अशा वेळेला असं नाही वाटत तुम्हाला की या हरदास परिवाराची एक संस्था असावी, की हरदास परिवाराने हे जे काही योगदान दिलेलं आहे त्याची माहिती प्रत्येक आपल्या मराठी व्यक्तीला किंवा भारतीय व्यक्तीला जो भारताबाहेर निर्वासित आहे त्यांना असावी? नाही, अगदी लाख मोलाची गोष्ट आपण बोललेला आहात, आणि मनातून हे कायम वाटत असतं कुठेतरी आपण हे एकत्र बांधले गेलो पाहिजे, आणि जे काही साहित्य आपल्या परिवाराने निर्माण केलेलं आहे ते एकत्रितरित्या पुढे न्यावं. आता तुम्ही ह्या पुस्तकाबद्दल जे बोलत होता हे तसंच जे आपले बाहेरच्या बांधवांसाठी आहे, कारण डॉक्टर मुंजे यांची जी काही लिगेसी आहे ती लिगेसी लोकांपर्यंत पोहोचावी. आपला खरा इतिहास, म्हणजे हे पुस्तक जे आहे हा खरा इतिहास लिहिलेला आहे. हा इतिहास लोकमान्य टिळक, NC केळकर यांच्या डायरीज बद्दल घेऊन लिहिलेले आहेत ह्या गोष्टी. त्यामुळे ह्याचं जे संकलन आहे आणि पूर्ण बायोग्राफी डॉक्टर मुंजेंची जी दिसते आपल्याला, तो इतिहास सांगणारी गोष्ट आपल्या प्रत्येक येणाऱ्या नवी पिढीला पोहोचली पाहिजे असं मला खूप वाटतं. आणि तिकडे मी बघत होते, कारण डॉक्टर मुंजेंचं पुस्तक तिथे ठेवलेलं होतं आणि नॅचरली तिथे एक नजर जात होते की तो आदर आहे, तो म्हणजे ते आपल्यात आहे तसं अक्षर वाटतच होतं. म्हणजे हे 2 ग्रंथ आहेत, चरित्र ग्रंथ 2 भागामध्ये लिहिलेले. ह्याचे जे मूळ लेखक आहेत, पहिल्या ग्रंथाचे जे आहेत ते बाळशास्त्री हरदास आहेत, आणि दुसऱ्या जे ग्रंथाचे आहेत ते त्यांच्या पत्नी वीणाताई हरदास यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. दोघांची भाषा अत्यंत इंग्लिशमध्ये पॉवरफुल असं आपल्याला म्हणता येईल. तर ते जेवढं आपल्याला नीट वाचनास म्हणजे पटकन समजण्याजोगं असं लिहिण्याचा एक प्रयत्न हा केलेला आहे. हे जे आहे पुस्तक, ह्याचं पब्लिकेशन सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी द्वारे करण्यात आलेला आहे. आणि हा योगायोग आहे की बाळशास्त्रींनी लिहिलेलं पुस्तक हे परत हरदास कुटुंबानीच पुढे इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर केलंय. त्यामुळे तो एक आनंदाचा अनुवाद करणं पण काम आहे, कारण आणि हा अनुवाद त्या वेळेला ChatGPT नव्हतं, ते आत्ता आलेलं आहे. जरी रिसेंट पब्लिकेशन असलं तरी देखील. आणि खूप वेगळं पुस्तक, म्हणजे एक इन्सिडेंट त्यांनी लोकमान्य टिळक कसे भेटले तर इतका गमती, म्हणजे कोणाला, डॉक्टर मुंजेंना. तर ते गडावरती काहीतरी शिबिराच्या निमित्ताने गेलेले होते. तर एका ठिकाणी त्यांनी सामान ठेवलं आणि ते गेले. तर
पोहायला गेले, आंघोळीला गेले असं म्हणूया. तर ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत तिथून इथं असं इतके सोपं म्हणजे टिळकांनी जाऊन येऊन हे केलं आणि विचारलं काय चाललंय काय नाही ते. आणि सामान जेव्हा ते घ्यायला आले तेव्हा तिथं टिळकच होते. तेव्हा ते म्हणाले आम्हाला टिळकांना भेटायचंय. तर तो म्हणे हो हो तुम्ही मलाच भेटताय म्हणून. तर म्हणे अहो तुम्ही तर आता तिथे होतात. म्हणजे असं आश्चर्यचकित ठेवणार आहे. आणि मग नक्कीच आकर्षित होतं ना माणूस, एक स्वतः प्रत्यक्ष एखादा पाहिलेलं आहे त्या व्यक्तीचं गुण. तर मग टिळकांबरोबर प्रचंड काम आमच्या डॉक्टर मुंजे यांनी केलं आणि पुढे मग चालतच गेली ती वारी, काही संपत नाहीये, ती अजूनही चालू आहे. म्हणजे ज्यांना आम्ही विद्यार्थी दशेत असताना, आजही मी मला स्वतःला विद्यार्थी दशेत मानतो, त्यामुळे वय पण थोडं कमी होतं ना. परंतु मजेच्या भागापेक्षाही एक महत्वाचा भाग की ज्या व्यक्तींना आदराने आजही राष्ट्र त्यांच्या निधन पश्चात 40-50 वर्ष पश्चात सुद्धा महाराष्ट्र राष्ट्र ज्यांना स्वतःच्या अग्रस्थानी मानतो अशा परिवारामध्ये राहणं, अशा परिवारामध्ये योगदान देणं आणि अशा व्यक्तींबद्दल लिहिलेलं चरित्र खंडांमधलं त्याचं भाषांतर करणं हे एखादी सरस्वतीच करू शकते. आमच्या विजन इंडियाचा एक असाही एक उद्देश होता. आमचा काही छुपा उद्देश नसतो, एक ओपन अजेंडा असतो आमचा की तुमच्यासारख्या सरस्वतीची ओळख ही राष्ट्राबाहेरील व्यक्तींना सुद्धा व्हावी, महाराष्ट्रात तर असावीच आणि राष्ट्राबाहेरील व्यक्तींना पण असावी. तर निश्चितच आमचा हा जो 9 आठवडे चालणारा उपक्रम आहे जो नवदुर्गा सन्मानाचा, त्याच्यामध्ये निश्चितच आमच्या ताई या सरस्वतीच्या एक मानकरी आहेत आणि ताई या आमचा 9 आठवडे चालणारा उपक्रमामध्ये सुरुवात तुमच्या हस्ते होतीये. भारताबाहेरील पण काही व्यक्ती आहेत, मराठी व्यक्ती की ज्यांना आम्ही याच्यामध्ये सहभागी करणार आहोत. विश्वगुरु भारत हा महिलांच्या ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजेच संपूर्ण दिवस ज्या कार्यरत महिला असतात त्यांच्या योगदानाशिवाय आपला भारत विश्वगुरु नाही बनला. तुमचे 2 मूलमंत्र गृहिणींसाठी आणि उद्योग व्यापार करणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी या नवरात्रीच्या प्रसंगी आहे कठीण, पण तरी पण सांगण्याचा एक प्रयत्न करते की जो वारसा आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेला आहे ना, आपल्या आपल्या घरापुरता तरी मर्यादित असो किंवा त्याची व्याप्ती आपण वाढवू शकतो, पण तो अवश्य पाळावा, तो अवश्य पुढे चालवावा आणि येणाऱ्या पिढीला सांगावं की आपल्याकडे नवरात्रामध्ये धान फराळ असतो, आमच्याकडे असतो. कारण त्याच्यानंतर किंवा दिवाळीमध्ये आपण अशा गोष्टी करतो, होळीला बाहेर आपण होळी पेटवतो. ह्या गोष्टी अत्यंत विसरत चाललेलो आहे. तर एक गृहिणी म्हणून आपण त्या घट्ट धरून ठेवल्या पाहिजे. रोज संध्याकाळी दिवा देवाजवळ लावलाच पाहिजे, घराच्या बाहेर रांगोळी काढावी. अगदी 1 मिनिटाचं काम आहे, पण ते होऊ शकतं तरच आपली संस्कृती आणि आपला परिवार हा उत्तम राहू शकतो असं मला वाटतं. आणि आपल्याकडे बघून आपली पिढी घडते. आणि बरेच जण असं म्हणतात की आजची पिढी इन्स्टावरती आहे, ह्याच्यावरती कायम मोबाईलवरती आहे. तसं नाहीये. ते घराकडे बघतात आणि बघ ते टॅली करतात की आपण करतोय ते बरोबर आहे की नाही. त्यामुळे खूप खूप बारकाईने ती पिढी घडवताना आपण वागलं पाहिजे की आपल्याकडे बघितल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे हे असंच आहे. निश्चितच. आणि प्रेक्षकांना मला हे सांगायचं वाटतं की जी गृहिणी घरात पदर खोचून काम करत असते किचनच्या ओट्यापाशी, तीच गृहिणी बाहेर करिअर वुमन आपण तिला म्हणू शकतो, साडीमध्ये स्वतःला कॅरी करत विविध राजदूतांना भेटते, त्यांच्याशी संवाद साधते आणि त्याच भारतीय परंपरेला तिच्या वागणुकीतून, केवळ बोलून नाही, वागणुकीतून आणि तिच्या स्वभावातून ती आत्मसात करते आणि दुसऱ्यालाही आत्मसात करायला भाग पडते. ताई, विश्वगुरु भारत हा तुमच्यासारख्या सरस्वतीद्वाराच परिपूर्ण होणार आहे. खूप मनपूर्वक आभार. आणि माझ्या विदेशातील जिज्ञा म्हणून महाराष्ट्रीयन राष्ट्रीयन व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं आपल्याला जय हिंद. जय हिंद.